नाचूंगा गाऊंगा दीवानों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा दीवानों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, गाऊंगा मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, गाऊंगा मेरा राजा है महान। Are you ready now? Sing with us. नाचूंगा गाऊंगा दीवानों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा दीवानों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, गाऊंगा मेरा राजा है महान। गाऊंगा होके अपना स्वाभिमान, गाऊंगा मेरा राजा है महान। Sing na 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 na, hey 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 faster now, hey na 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 na, hey na 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 na, hey na 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 na, hey na 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 na. Sing Jesus, you are my soul desire, you light my soul on fire, you lift my spirit higher. Jump, 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 jump. Jesus, you are my friend and my brother. Above you there is no other. You gave us love for each other. Jump, 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 yeah. Jump, 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 jump. Hey, jump, 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 jump. Hey, jump, 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 jump. Hey, नाचूंगा होके अपना स्वाभिमान, गाऊंगा मेरा राजा है महान। Hey, नाचूंगा होके अपना स्वाभिमान, गाऊंगा मेरा राजा है महान। मेरा राजा है महान, मेरा राजा है महान। We're here to bless your name, gathered as your family, to praise you and proclaim your faithfulness and mercy. And we give you glory, we give you honor, we give you everything we are, lifting our hearts
A very good evening to each one of you. तुम्हा सर्वांना शुभ संध्याकाळ. Welcome to this Saturday blessing meeting. आज शनिवारच्या या संध्याकाळच्या सहभागितेसाठी तुम्हा सर्वांचं स्वागत असो. What a privilege to come into your house and minister unto you the word of God. काय ते सौभाग्य तुमच्या घरी येऊन परमेश्वराचं वचन तुम्हाला देण्यासाठी. Thank God for keeping you and your family safe and sound during this pandemic. धन्यवाद परमेश्वराला की ह्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेवलं. Without wasting time, let's get into the word of God वेळ न घालवता आपण परमेश्वराच्या वचनामध्ये जाऊ and let's see what God has for us this evening. आणि आपण पाहूया देवाकडे आज संध्याकाळी आपल्यासाठी काय आहे. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Our heavenly Father, in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ, स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने as we come together this evening, हा संध्याकाळच्या वेळी जसं आम्ही तुमच्या समोर येत आहोत, we just want to thank you. आम्हाला तुला धन्यवाद देतोय. We acknowledge your grace, your love and your mercy आम्ही कबूल करतो तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती upon our lives. आमच्या जीवनावर. We thank you for this technology that you have made available, ह्या तंत्रज्ञानासाठी आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर, that although your church cannot meet physically, की जसं तुझी मंडळी दैहिकरित्या भेटू शकत yet नाही, we can meet virtually तरी पण आम्ही याच्याद्वारे आम्ही एकत्र येऊ शकलो and receive the manna आणि तो मन्ना आम्ही मिळवू शकलो. that can sustain us in this difficult time. ह्या अवघड परिस्थितीमध्ये ज्याच्याद्वारे आम्ही राखून ठेवू शकलो गेलो. Lord, even as your word comes forth, देवा जसं तुझं वचन येते, we seek your anointing आम्ही तुझा अभिषेक मागतो to understand that word की त्या वचनाची आम्हाला समज होईल and apply it to our lives, आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही ते कार्य करू तसे, that it may bring glory की जेणेकरून ते गौरव आणेल unto your name. तुझ्या नावाला. In Jesus' mighty name, येशू ख्रिस्ताच्या महान नावाने we all agree and pray. आम्ही सगळे सहमत होऊन And प्रार्थना all God's करतो people said, आणि देवाच्या सगळ्या लोकांनी म्हणत Amen. आमेन. Sunday before last, मागच्या रविवारी we had Pastor Thapa आपल्याकडे पास्टर थापा होते, who shared with us the word of God ज्यांनी आपल्याला संदेश दिला on the topic more than conquerors. की विजयवंतापेक्षा महान And he said there असणे. are three categories of people. त्याच्यामध्ये तीन श्रेणीचे लोक असे त्यांनी The first सांगितलं. category, he said, पहिलं श्रेणी ते म्हणाले where they fight and they lose. की जे असे होते जे लढले आणि ते हारले. Then they have a second. Then he said there is a second category of people. दुसऱ्या श्रेणीची जी लोक होती They fight and they come out victorious. की जे लढले आणि ते विजयवंत होऊन बाहेर पडले. And a third category आणि तिसरी जी श्रेणी होती who are there in the battle, की जे तिथं त्या लढाईमध्ये आहेत but they don't fight, but yet they win. पण तरी पण ते लढाई करत नाहीत, परंतु तरी पण ते जिंकतात. And if you see these three categories, आणि आपण जर ह्या तीन श्रेणी पाहिल्यात, we will in fact come to an understanding आपल्याला एक गोष्टीचा समज येईल that all of us की आपण सर्वजण experience all of these three in some areas or the other, की ह्या तीन गोष्टी आपल्या जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या तरी भागामध्ये आपण अनुभव घेतला and आहे at some time or another. आणि काही ना काही केव्हा तरी आपण ते अनुभवलं आहे. So I want to share with you this evening, आज मला संध्याकाळी तुमच्याशी बोलायचं आहे. as I just told you, जसं मी तुम्हाला सांगितलं आता, all of us आपण सगळ्यांनी experience अनुभव घेतलाय this in some or the other area of our life कुठं ना कुठेतरी आपल्या जीवनाच्या भागामध्ये, at some time or the other. कधी ना कधीतरी. I'm sure मी निश्चितच, you understand what I am saying. माझी खात्री आहे की तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते. And let's see from the word of God आपण पाहूयात परमेश्वराच्या वचनातून and let's analyze आणि आपण ते बघूयात, why these things happen. आपण ते विश्लेषण घेऊयात की काय ह्या गोष्टी होतात. I will divide this message मी ह्या गोष्टीचा 3 भाग करीन. into 3 parts. 3 भागात मी हा संदेश मी The विभागीन. first part I will talk about the crisis. पहिली गोष्ट मी बोलीन संकटाविषयी. The second I will talk about the causes of it. मी दुसऱ्या गोष्टी मी त्याच्या कारणाबद्दल बोलीन. And the third I will talk about the cure for it. आणि तिसरी गोष्ट मी त्याचा उपचार काय आहे ते सांगेन. So we have the question and the answer आपल्याकडे प्रश्न आहे आणि उत्तर आहे from the word of God. परमेश्वराच्या वचनातून. If you have your Bibles, जर तुमच्याकडे तुमचं पवित्र let's शास्त्र turn to असेल, the book of Joshua chapter 7 आपण योशुआच्या 7व्या अध्यायातनं पाहूया. and verses 7 to 9. 7 ते 9 वचन We will read it in Marathi आपण वाचूयात. and you can follow it on the screen in English. योशुआ 7वा अध्याय 7व्या वचनापासून आपण वाचूयात. योशुआ म्हणाला, हाय हाय हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्दने पार आणलीस? आम्ही समाधान मानून यार्दने पलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते. हे प्रभू, इस्रायलने आपला शत्रूंना पाठ दाखवली. आता मी काय बोलू?
कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरील आमचे नाव नाहीसे करतील, तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस? Now this is a chapter आता हा एक अध्याय आहे that is talking about a battle of Ai. की ते त्या तिथं आय ह्या युद्धाबद्दल ते बोलत आहेत. And the description of this battle is given in the book of Joshua chapter 7. आणि ह्याचं विश्लेषण ह्या योशुआ 7व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. And it is in the same book of Joshua आणि ह्याच योशुआच्या त्या अध्यायामध्ये in chapter 6. 6व्या अध्यायामध्ये It talks about the remarkable victory that they had at Jericho. की आपण पाहतो की त्यांनी एक उल्लेखनीय असा विजय तो येरिओ त्यांनी इथे मिळवला. We are aware of the battle of Jericho. आपण ते येरिओच्या लढाईबद्दल आपल्याला माहित आहे How that battle of Jericho was won. की कसं ते येरिओचं युद्ध त्यांनी ते जिंकलं. Joshua received instructions from God योशुआला देवाकडनं सूचना मिळाल्या that you go around the city once की for 6 days. की त्या शहराभोवती तू एकदा त्या 6 दिवस सलग तू त्या शहराभोवती फेऱ्या मार. And on the 7th day, आणि 7व्या दिवशी take 7 rounds of that city of त्या Jericho. शहराच्या 7 फेऱ्या मार And he says, blow the trumpet, आणि ते कर्ण वाजव and you will see that the city of Jericho is in your आणि hand. तू पाहशील की तो येरिओचं जे शहर आहे ते मी तुझ्या हाती दिलंय. So it was such a remarkable victory की हे ती एक उल्लेखनीय असा विजय होता under the leadership of Joshua आणि त्या योशुआच्या त्या पुढारपणाखाली and in the life of Israel. आणि इस्रायल लोकांच्या त्या जीवनामध्ये. But here immediately you see in the book of Joshua chapter 7, आपण आता योशुआच्या 7व्या अध्यायामध्ये आपण लगेच पाहतो it talks about this battle of Ai. की तिथं आपण त्या आयच्या युद्धाबद्दल पाहतो. And it is here in the verses that we just read. आणि इथं त्या आपण त्या आता आपण त्याच्यामध्ये वाचलं Joshua chapter 7 verses 7 to 9. योशुआ 7व्या अध्यायामध्ये 7व्या वचनापासून 9व्या We वचनापर्यंत see that Joshua आपण पाहतो योशुआ and the whole of Israel, आणि संपूर्ण इस्रायली they are in such a situation, ते अशा परिस्थितीत होते they are in such a crisis, की अशा त्या संकटात होते they have lost this battle. की जे ते हे युद्ध हारले होते. And it is Joshua आणि तिथं हा योशुआ who has lost hope, की तो त्यांनी ती आशा हरली होती he has lost confidence, की त्यांनी तो एक आत्मविश्वास he गमावला is होता in despair, की त्यांनी ते निराश असा he झाला is होता in discouragement, की तो अशा एका निराशा अवस्थेत he असा is होता in depression, की तेव्हा तो अस्थिर and out अवस्थेत of होता. frustration, आणि त्या अस्थिर अवस्थेमध्ये the Bible says पवित्र शास्त्र म्हणतं that he tore his garments की त्याने त्याचे कपडे वस्त्र फाडली and came and fell before the Lord. आणि तो देवापुढे पडला. And it is here, आणि इथे if you read the book of Numbers, आपण जर गणनाचं पुस्तक वाचलं chapter 14 verses 35 to 39. 14वा अध्याय 35 ते 39 वचनामध्ये आपण पाहिलं Yeah, 35 to 30. You will see that Israel experienced a similar defeat there. असंच आपण पाहतो की इस्रायल लोकांनी ह्याच पद्धतीची तिथं हार त्यांना पत्करावी लागली होती. So there are certain things that happen. But Israel won certain battles, they lost certain काही battles. गोष्टी अशा घडल्या जिथं इस्रायली लोक काही लढाई जिंकल्या किंवा काही लढाई त्या हारल्या. Remember that God had not planned any defeats for Israel. तुम्ही लक्षात ठेवा की परमेश्वराने त्यांच्यासाठी कधीही हार अशी योजली नव्हती. Similarly, त्याच पद्धतीने God has not planned any defeats तसंच देवाने कुठलाही पराजय for you and me or for the church. तुमच्या आणि माझ्यासाठी किंवा मंडळीसाठी योजलेला आहे. That's why I said let's analyze why these things happen. म्हणूनच आपण पाहूयात की हे विश्लेषण की हे गोष्टी का झाल्या. So this is the crisis that under the leadership of Joshua that Israel is experiencing. की हे जे संकट आलं योशुआच्या पुढारपणाखाली जे इस्रायल लोकांनी अनुभवलं And the causes for this, आणि ह्याची कारण होती they are very obvious in this same chapter, की त्याच अध्यायामध्ये आपण पाहतो verses 1 to 5. की पहिल्यापासून पहिले ते 1 ते 5व्या वचनामध्ये Joshua chapter 7 verses 1 to 5. योशुआ 7व्या अध्याय 1 ते 5व्या वचनामध्ये आपण पाहतो. We will read it in Marathi, you follow it on the screen in English. आपण वाचूयात योशुआ 7वा अध्याय पहिलं वचन. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला. यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेहर यांनी समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेथेलच्या पूर्वीस बेथ अवेनाजवळ आय नगर आहे. तिकडे योशुआने
यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की जा तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. नंतर ते योशुआकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांनी तेथे जायला नको, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा. तेथे सर्व लोकांनी जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत. म्हणून लोकातील सुमारे 3,000 पुरुष तिकडे रवाना झाले. पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला. या आय येथील माणसांनी त्यांच्यातील सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शाबरीमारपर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. Read verse 6 also. It says, and Joshua rent his clothes and fell to the earth upon his face before the ark of the Lord until the eventide. तेव्हा योशुआने आपले कपडे फाडले आणि तो इस्रायलचे वडील जण संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. There are 4 causes that the Bible records here. इथं 4 कारणे आहेत जे पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. 4 reasons that led to the shameful defeat of Joshua and Israel. इथं असे कारण आहेत ज्याच्यामुळे त्यांना लज्जास्पद हात स्वीकारावी लागली. The first reason is given in verse 1 itself. पहिलं कारण त्यांना आपण पहिल्या वचनातच दिलेलं आहे. It says there that the anger of the Lord was kindled against Israel की देवाचा कोप, परमेश्वराचा कोप इस्रायलवर भडकला, because there was an accursed thing in the camp of कारण Israel. त्यांनी शापित वस्तू त्यांच्या त्या डेऱ्यामध्ये ठेवली होती. What is an accursed thing? की ते शापित वस्तू म्हणजे काय? An accursed thing is something that is hateful. की शापित वस्तू म्हणजे आहे की कुठल्याही गोष्टीचा दोष केला It जातो, is disgusting की हे तिरस्कार केलं जातं, and it is an abomination. की ते घृणा करण्यासारखं आहे. So there was something that God hated, की अशा काही गोष्टी होत्या ज्या देवाला आवडल्या नाहीत and God was disgusted, आणि देवाला तो त्याचा तिरस्कार वाटला and it was an abomination unto him. आणि त्या देवाबद्दल ते घृणा केल्यासारखी होती. It is recorded further. आणि पुढे तिथं म्हटलं आहे What was this accursed thing? की ह्या शापित वस्तू काय होत्या. The Bible says पवित्र शास्त्र म्हणतं that when they won the battle of Jericho, जेव्हा त्यांनी यरीहोचं ते युद्ध जिंकलं, God has specifically told them, देवाने त्यांना विशेष करून He सांगितलं says, you destroy everything. की तुम्ही सर्व गोष्टींचा नाश करा. But पण there was a man by the name of Achan की तिथे एक आकान नावाचा मनुष्य होता, who saw a very goodly Babylonian garment, की तिथं त्याने एक चांगलं बॅबिलोनचं एक वस्त्र पाहिलं and there was some silver that he carried from there. आणि तिथनं त्याने काही ते चांदीच्या गोष्टी आणल्या And the Bible says he hid it in his tent आणि under the ground. आणि त्यांनी त्याच्या डेऱ्यामध्ये जमिनीखाली लपवून ठेवल्या होत्या And nobody knew this. आणि कुणालाच ही गोष्ट माहित नाही It was पडली. only Achan who knew it. फक्त आकानलाच ही गोष्ट माहित होती. And this is the first reason that led to the defeat of Israel under the leadership of Joshua. हेच ते पहिलं कारण होतं ज्याच्यामुळे इस्रायल लोक हारली त्या योशुआच्या पुढारपणाखाली. That is because the Bible says that the anger of the Lord was kindled against. कारण पवित्र शास्त्र इस्रायल. म्हणतं की परमेश्वराचा कोप इस्रायल लोकांवर भडकला. And the first thing आणि पहिली गोष्ट was that the principles were violated. की त्यांचं जे तत्वांचं उल्लंघन केलं गेलं होतं, Yes, the principles were violated. त्यांच्या तत्वांचं ते उल्लंघन झालं होतं, There was disobedience. की तिथं अवज्ञा केली It गेली was a sort of rebellion against the law. आणि ते देवाच्या विरोधात ते हट्टेने उठले होते. If you remember 1 Samuel chapter 15 and verse 22, आणि आपण जर पाहिलं पहिले शमूएल 15 अध्याय 20 आणि 22, the same thing happened with Saul, की तेच गोष्ट गेली सौला बरोबर, where he won. की जिथे तो जिंकला And the Bible says आणि पवित्र शास्त्र that he म्हणतं bought some good sheep from there. आणि तिथून त्यांनी ते वस्तू आणल्या तिथे. And when asked by Samuel, आणि जेव्हा शमूएल त्यांना विचारलं he said that this I bought it to sacrifice to God. की मी हे देवापुढे अर्पण करण्यासाठी आणलं होतं. So no matter आणि कुठली परिस्थिती हो, what is your motive, की तुमचा हेतू कितीही चांगला असो, but it is a rebellion, it is a disobedience, it is a violation of the principles of God. पण हे देवाच्या विरोधात वागणे देवाचं तत्वाचं उल्लंघन करण्यासारखं आहे. The book of Proverbs chapter 6 verses 16 to 19, नीतिसूत्राचे 6व्या अध्यायात 17 ते 19 मध्ये आपण पाहतो the Bible gives us a record की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं where God says, He says there are 6 things that He hates and 7 are an abomination unto Him. की देव म्हणतो की त्या 6 गोष्टी आहेत जसे त्याचा तो द्वेष करतो आणि 7व्या गोष्टीला त्याला त्याची घृणा आहे. The first thing He says, a proud look.
पहिली गोष्ट तो म्हणतो उन्मत्त दृष्टी, Second, he says it is a lying tongue. दुसरी गोष्ट तो म्हणतो लबाड बोलणारी जीभ, The third, he says hands that shed innocent blood. तिसरी गोष्ट तो म्हणतो निर्दोष रक्त पाडणारे हात, The fourth thing, he says a heart that deviseth evil plans. चौथी गोष्ट तो म्हणतो दुष्ट योजना करणारे अंतःकरण, Fifth, he says feet that run to mischief. पाचवी गोष्ट तो म्हणतो दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, Sixth, he says a false witness. सहावी गोष्ट तो म्हणतो लबाड बोलणारा And the खोटा साक्षी, seventh, he says a brother who sows discord amongst the brethren. सातवी गोष्ट तो म्हणतो भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. Now these things are accursed, friends. They are a disgust. हे ज्या गोष्टी आहेत ह्या तिरस्कार करणाऱ्या God आहेत मित्रांनो. hates it and they are an abomination. देवाला ह्या गोष्टी आवडत नाहीत आणि ते घृणा करण्यासारखं आहे देवाविरुद्ध. And invariably, आणि त्याच पद्धतीने we are so used to it. आपल्याला त्या गोष्टीची सवय आहे. We just cannot live without doing these things. आपण ह्या गोष्टी केल्याशिवाय राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही. Especially lying is rather, lifestyle. की विशेष करून खोटं बोलणं आपली एक जीवनशैली झाली आहे. When we talk about the word lie, आपण जेव्हा ह्या खोटं बोलण्याबद्दल ह्या शब्दाबद्दल the बोलतो, meaning of that word lying is, is telling something that is not true. की आपण या खोटं बोलण्या शब्दाविषयी बोलतो की अशा काही गोष्टी सांगणे की ज्या खऱ्या नाहीयेत. And I was, just meditating on this word lie. मी ह्या खोटेपणा या शब्दावरती मी मनन करत असताना Some people have a habit of exaggerating things. की काही गोष्ट लोकांना ते मोठेपणा करून सांगायची गोष्ट असते. जैसे मसाला लगा के बोलते हैं. Friends, that is a lie because it is not true. मित्रांनो ते खोटं आहे कारण ते खरं नाहीये. Or they, undermine the situation. किंवा ते त्या परिस्थितीला असं वेगळं करून सांगतात. A serious situation, they will make it look, really. अशी गंभीर परिस्थिती असेल तर ते असंच त्यांना खालवलेली गोष्ट असे ते बघतात. That also falls into the category of a lie. की ते सुद्धा त्या खोटं बोलण्याच्या त्या श्रेणीमध्ये येतं. Yeah, you understand that? तुम्हाला समजतंय का ते? God hates it. देवाला त्याचा द्वेष आहे. It may not seem very important in our eyes. आपल्या नजरेमध्ये ते जरी महत्त्वाचं दिसत नसेल, But this is what the word of God specifically says that God hates. की हेच गोष्ट पवित्र शास्त्र किंवा परमेश्वराचं वचन म्हणतं की देव द्वेष करतो. I won't be explaining all the 7 to you. मी तुम्हाला सगळ्या 7 गोष्टी आता समजून But सांगू just शकत by नाही, way of example, I shared this with पण मी you. तुम्हाला उदाहरणाद्वारे हे दिलेलं आहे. So the first reason for defeat तर पहिली गोष्ट ज्या कारणाने ते हारले, under the able leadership of Joshua कारण त्या जोशुआच्या त्या पुढारपणाखाली after the remarkable victory at Jericho की उल्लेखनीय विजय जो यरिकोमध्ये त्यांनी मिळवला, was the principles were violated. कारण तो तत्वांचं त्यांनी उल्लंघन केलं होतं. The second you will read there. दुसरी गोष्ट आपण तिथे वाचतो. The second reason दुसरं कारण is perception. की त्यांचं जे होतं ते समज. Now the Bible says पवित्र शास्त्र म्हणतं Joshua sent some of the people to spy the land of Ai. की योशुआने त्या आय ह्या भूमीसाठी काही हेर पाठवले होते And they brought a false report to आणि Joshua, त्यांनी तो खोटा अभिप्राय दिला तिथे, saying, you need not send many men because they are a few. कारण तुम्ही जास्त लोक पाठवण्याची गरज नाही कारण ते थोडकेच आहेत. Because of this inaccurate reporting, because of this inaccurate perception, Joshua lost this battle. कारण ह्या चुकीच्या अभिप्रायामुळे किंवा ह्या चुकीच्या समजामुळे योशुआ हे युद्ध हरला. On the perception of these people, ह्या लोकांच्या समजावर Joshua took a decision and he sent 2,000 to 3,000 men there. या लोकांना जो बोध झाला त्याच्यावरती योशुआने 2 ते 3,000 लोक फक्त तिथे पाठवली. Whereas in that land of Ai, there were 12,000 trained warriors. की तिथं त्या आयच्या त्या युद्धभूमीवरती 12,000 प्रशिक्षित सैनिक असे होते. Keep this in mind. तुमच्या मनामध्ये ठेवा Bible says in the book of Romans chapter 8 and verse 6. की रोमकरास 8व्या अध्यायात आणि 6व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र म्हणतं, To be carnal minded leads to death, but to be spiritual minded leads to life and peace. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. Their carnal perception त्यांनी जे देहिक विचार केला led to an inaccurate decision by Joshua. त्यांचं देहिक समज जो होता त्याच्यामुळे योशुआला त्यांनी
चुकीचा समज मिळाला व which त्यांनी led तसं to the shameful defeat of the children of Israel. त्यांच्या देहिक गोष्टीच्या समजमुळे योशुआने चुकीचा निर्णय घेतला, ज्याच्याद्वारे त्याला त्या लज्जास्पद हाराच्या समोर जावं लागलं. We are always in a battle. आपण कायम त्या युद्धभूमीमध्ये असतो. How do we perceive? आपण कसे पाहतो What is our perception of our situations and our की circumstances? आपल्या परिस्थितीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? The problem is never the problem, friends. की जी आपली समस्या आहे ती कधी समस्या नाही मित्रांनो, But the way we approach that problem is the problem. पण ज्या पद्धतीने आपण त्या समस्याकडे पाहतो ती एक समस्या आहे. They were in a crisis. ते त्या संकटात होते, They were in a battle. की ते त्या युद्धात होते, But their approach to that battle was totally wrong. पण ते ज्या पद्धतीने ते युद्धभूमीमध्ये गेले ते चुकीचं होतं. First of all, the principles were violated. पहिली गोष्ट की त्यांनी तत्वांचं ते उल्लंघन And केलं होतं, secondly, their perception was carnal. आणि दुसरी गोष्ट त्यांचा तो देहिक समज होता. The third thing, तिसरी गोष्ट it was their pride. तो तिथं त्यांचा तो गर्व आला होता त्यांना. Okay, this point and the next point, हा पॉइंट आहे त्याच्या नंतरचा they are point. really interconnected. हे एकमेकांशी असे जुडले गेले आहेत. After experiencing a remarkable victory at Jericho, एक अद्भुत किंवा उल्लेखनीय विजय तेव्हा त्यांना येरिकोमध्ये मिळाला, they became so self-confident त्यांना एवढा स्वतःवरती गर्व आला होता किंवा आत्मविश्वास आला होता, and they moved from being God confident to self-confident. ते आत्मविश्वास, ते देवावरती विश्वास ठेवण्यापेक्षा ते स्वतःवरती विश्वास ठेवायला They लागले. did not think that they needed God. त्यांना असा विचारही आला नाही की त्यांना देवाची गरज आहे. Joshua went by tradition. योशुआ त्या पद्धतीद्वारे गेला. He said what happened at Jericho will again happen at. तो म्हणाला जे काही येरिकोमध्ये घडले तसंच ते आयच्या युद्धभूमीमध्ये घडेल. See, God was with them, देव त्यांच्या बरोबर होता, but पण there were some things that were wrong with what Joshua and Israel did. काही गोष्टी अशा चुकीच्या होत्या ज्या योशुआ आणि इस्रायल यांनी केल्या होत्या. And we saw in the book of Proverbs chapter 6 verses 16 to 19 आणि आपण पाहिलं की नीतिसूत्राच्या 6 ते 17 ते 19 या अध्यायामध्ये that God hates pride. की देवाला गर्व, तो द्वेष करतो गर्वाचा, He hates pride. तो द्वेष करतो So गर्वाचा. the third reason, तो तिसरं जे कारण होतं, the third cause for their defeat तिसरं जे कारण होतं ज्याच्यामुळे ते हरले, was their pride. ते म्हणजे त्यांचा तो गर्व. And the fourth, आणि चौथा, if you read from verses 1 to 5, आपण जर वाचलं पहिल्या वचनापासून 5व्या you वचनापर्यंत, will see and you will observe आणि तुम्ही पाहाल आणि तुम्हाला ते लक्षात येईल that God was nowhere in the picture. की देव तिथं कुठेही नव्हता त्यांच्या. Whereas you contrast this पण जर आपण ह्याच्याशी तुलना केली, with same Joshua chapter 6, की जर आपण ह्याच्याशी तुलना केली योशुआ 6व्या अध्यायामध्ये, where they won that battle of Jericho, की जिथं त्यांनी येरिकोचा तो पडाव जिंकला, the very beginning of that chapter, की त्या अध्यायाच्या सुरुवातीलाच Joshua received instructions from God. God spoke to की Joshua. योशुआला देवाकडनं संदेश मिळाले होते, देवाने योशुआला ते सांगितले होते. But here you see God is nowhere in the picture. पण इथे देव कुठेही आला नव्हता किंवा देव कुठेही दिसत नव्हता. It is prayerlessness that leads to defeat. जे प्रार्थनाहीन गोष्टी असते ती आपल्याला हार पत्करावी लावते. They did not seek the counsel of God. त्यांनी देवाच्या सल्ल्याविषयी कुठलीही गोष्ट घेतली नाही. And there are records in the Bible. आणि असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. Why go far? The chapter earlier to this, लांब का जाऊ, आपण एक अध्याय आधीच आपण जर पाहतो it talks about Joshua receiving the counsel of God. की आपण पाहतो की योशुआला ते देवाचा सल्ला मिळाला होता. If you remember in the book of Judges chapter 6, where Gideon received instructions from God जिथं गिदोनला परमेश्वराकडनं ते सूचना प्राप्त झाल्या होत्या to downsize the army की ज्याच्यामुळे ते जे काही सैन्य होते त्यांना खाली पाडण्यासाठी, from 20 to 10, and ultimately there were only 300. की ती ज्यांना गिदोनला ते परमेश्वराकडनं सूचना मिळाली होती की ते सैन्य कमी करण्याबद्दल. Ultimately, Gideon received instructions to take only 300 against the enemy of 32,000. गिदोनला अशी सूचना मिळाली आणि त्यानंतर गिदोनने 32,000 लोकांच्या विरोधात फक्त 300 लोकांना तो घेऊन गेला. Now these are the instructions that Joshua received at Jericho and Gideon received from God. की
आता हेच जे सूचना होत्या जे योशुआला यरिकोच्या पडावादरम्यान मिळाल्या आणि गिदोनला सुद्धा देवाकडनं मिळाल्या. So if you understand, it is not the number of people. की तुम्हाला जर समजून आलं तर हे कुठलेही ती गणना नाही किंवा गणती नाही लोकांची, Joshua went by tradition. की योशुआ त्या पद्धतीद्वारे गेला, He went by his self-confidence की तो स्वतःच्या आत्मविश्वासाद्वारे rather गेला, than God confident. की तो देवाच्यावर विश्वास ठेवण्याच्या स्वतःच्या तो विश्वासावर गेला. And in these 5 verses, you will understand that these were the 4 specific reasons for the defeat of the children of Israel. आणि आपण या 5 वचनाद्वारे आपण समजू शकतो की ह्या ज्या 4 गोष्टी होत्या ज्याच्याद्वारे इस्रायल लोकांना पराजय And मिळाला. I am sure आणि मला खात्री आहे all of us who are watching this message, आपण सगळे जो हा संदेश पाहत आहोत, all of us आपल्यातले सगळे do surely experience this. निश्चितच आपण कुठं ना कुठेतरी त्याचा अनुभव घेतला असेल. Sometimes we walk victoriously काही वेळा आपण विजयवंत होऊन चालतो and we have wonderful testimonies, praise the Lord. आणि आपल्याकडे एक सुंदरशी साक्ष असते, परमेश्वराला धन्यवाद असो. Then sometimes we are in a crisis, why is it so? आणि काही वेळा आपण संकटात असतो, म्हणतो आता काय ह्या गोष्टी आहेत. But this is what we understand. पण आपल्याला हे समजलं आहे, If in any area of your life, तुमच्या जीवनाच्या कुठल्याही भागामध्ये if you are experiencing a defeat, जर तुम्ही त्या हार तुम्हाला कुठेही असं तुम्हाला अनुभवत आहात if तुम्ही, you are experiencing a despair जर or तुम्ही- discouragement, की कुठेही तुम्हाला असं निराशा तुम्ही कुठं निराशेद्वारे जात असाल, check these 4 areas. की ह्या 4 विभागामध्ये तुम्ही पहा, Are you violating the principles or the laws or the word of God? तुम्ही देवाच्या तत्वाचे किंवा देवाच्या वचनांचे उल्लंघन तर करत आहात का नाही. Second, दुसरं, do we have a carnal perception? जर आपल्याकडे तो देहिक समज आहे का. Number 3, तिसरी गोष्ट, do we have pride? आपल्याकडे गर्व आलाय का. And number 4, आणि चौथी गोष्ट, are we approaching this situation, these circumstances without prayer? आपण प्रार्थनाहीन किंवा प्रार्थना न करता या समस्येच्या समोर जातोय So का. these are the 4 causes for the defeat of Joshua and the children of Israel. हेच ते होते, हे 4 गोष्टी, ह्या 4 कारण ज्याच्यामुळे योशुआ आणि ते इस्रायल लोक त्यांना हार पत्करावी लागली. Now let's say in this same battle, आणि आपण पाहूया याच युद्धामध्ये how this defeat is turned into a victory. कसं जो पराजय आहे तो विजयामध्ये त्याचं रूपांतर झालं. God has planned no defeats for the children of Israel. देवाने कधी इस्रायलच्या मुलांसाठी कधी हार योजली नव्हती. God has planned no defeats for you and me. देवाची कधीही योजना नाही तुमच्या आणि माझ्यासाठी हार. He says, my plans for you are good. तो म्हणतो की माझ्या योजना तुमच्या जीवनासाठी उत्तम आहे, They are not evil, and that you may have an expected end. की ज्याला दुष्ट हेतूने तुम्हाला एक उत्तम तुमचा शेवट मिळा. He says, I delight in the prosperity of my servant. देव त्याच्या सेवकांच्या कल्याणामध्ये आनंद पावतो. He says, I desire that you prosper in your body, your soul, and your spirit. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जीव, आत्मा आणि शरीरामध्ये उन्नती मिळवा. The Bible says that we are more than conquerors. पवित्र शास्त्र म्हणतो आपण विजयवंतांपेक्षा महान आहोत. So also was Joshua. तरी योशुआ पण तसाच होता. But these were the 4 causes. ह्या 4 कारण होती. Let's introspect our lives this evening आज आपण आपलं जीवन पाहूयात and find which area आणि कुठल्या विभागामध्ये आपण आहोत, is leading us to a defeated life. की आपल्या विभागामध्ये आपण पाहूयात की कुठली गोष्ट आपल्याला त्या हारकडे नेत आहे. We move into the third element of this battle, आपण तिसऱ्या गोष्टीकडे जातो या युद्धातल्या, where we will talk about the cure for this, की जिथे आपण पाहतो त्याचे उपचार काय or आहेत, moving from defeat to victory. की जेणेकरून आपण पराजयामधनं विजयामध्ये जाऊ. Here the children of Israel along with Joshua are still there, की इथे इस्रायल लोक आणि योशुआ तिथेच आहेत, waiting थांबून upon the Lord. परमेश्वरावर. Joshua had rent his garments, की योशुआने त्याचे वस्त्र and फाडले along होते with the elders of Israel, they had fallen on their face before the Lord. आणि ते इस्रायल लोकांचे ते वडील वर्ग होते, त्यांच्यासमोर ते देवासमोर उपडे पडले And we होते. would read from verses 10 to 15, which talks about Israel moving from defeat to victory. आणि आपण पाहतो 10 ते 15 वचनामध्ये इस्रायल लोक हे हारपासून विजयामध्ये गेले. We will read it in Marathi आपण ते वाचूयात and we will follow it in English on the screen. योशुआ 7वा अध्याय 10व्या वचनापासून आपण वाचूयात. तेव्हा परमेश्वर योशुआला म्हणाला, उठ, असा पालथा का पडलास? इस्रायलने पाप केले आहे. मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडी केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही.
ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झालेले आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तर उठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल, तुमच्यामध्ये समर्पित वस्तू आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमचा शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही. सकाळी तुम्हाला आपल्या आपल्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडेल त्या वंशाच्या एकेका कुळाने पुढे यावे. नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडेल त्या कुळातील एकेका घराण्याने पुढे यावे. मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडेल त्या घराण्यातील एकेका पुरुषाने पुढे यावे. ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीत जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे आणि इस्रायलमध्ये मूर्खपणा केला आहे. Now here आता इथे it gives the word of God आपण परमेश्वराचं वचन पाहतो helps us understand how to turn defeats into की victory. आपण पाहतो की कसं आपला जो पराजय आहे तो विजयामध्ये आपण बदल करू शकतो. The first thing God says to Joshua, पहिली गोष्ट योशुआला देव in म्हणतो, verse 10 he says, Joshua, get up, he says. तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, योशुआ उठ. He says, get up. तो म्हणतो उठ. After Joshua and the elders humbled themselves before God, जेव्हा योशुआ आणि त्याचे वडील वर्ग परमेश्वरासमोर नमन झाले, the first thing God says to Joshua, he says, rise up. He says, you get up. पहिली गोष्ट योशुआला देव म्हणाला, तू उठ. And straight away, God spoke to Joshua. आणि योशुआशी देव बोलला He told him, Joshua. आणि त्यांनी योशुआला Now सांगितलं. Joshua did not know this, but Joshua received a revelation from God योशुआला ही गोष्ट समजली नाही, पण योशुआला त्याचं प्रकटीकरण मिळालं that there was an accursed thing that was hidden by some Israelite in the camp. की एक शापित वस्तू होती जे कुठल्या तरी इस्रायली माणसाने त्याच्या डेऱ्यामध्ये ती ठेवली होती. Nobody knew it. कुणालाच हे माहित नव्हतं. Neither the leader Joshua knew it, त्या पुढारी योशुआला पण ही गोष्ट माहित नव्हती, but God revealed it. पण देवाने ते प्रकट केलं. So the first step तर पहिलं जे पाऊल आहे, to turn your defeat into victory तुमची जी हार तुमचं जे पराजय त्या विजयामध्ये घडेल, is to receive a revelation from God. की देवाकडनं ते प्रकटीकरण मिळणे, What is the cause of this defeat? की काय ते कारण आहे या हाराचं. Like here, God revealed to Joshua. की इथे योशुआला देवाने प्रकटीकरण दिलं. He said तो म्हणाला that this is the cause of it. की हे ते कारण आहे त्या गोष्टीचं, It was a deliberate disobedience. की हे मुद्दामून केलेलं तो अवज्ञा होती. Do we have a deliberate disobedience to the आपल्याकडे word तो of God? आपण आपल्या परमेश्वराच्या वचनाविषयी आपल्याकडे ते एक मुद्दामून केलेलं असं अवज्ञा आहे का? Is it a moral failure? की हे एक हार पत्कारलेली गोष्ट Or आहे is it का? a secret sin or a controlling habit? की हे आपण गुप्त ठेवलेलं पाप आहे का? Nobody knows. कुणालाही माहित नाही. Maybe you also may not know it. काही वेळा तुम्हाला पण ती गोष्ट जाणून नाही येणार, But ask God for a revelation for the reason. पण देवाला त्या कारणाबद्दल प्रकटीकरण विचारा. Again I repeat, God has planned no defeats. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की देवाने कुठलीही हाराची योजना केली नाही. God's desire is not that we be defeated. देवाची इच्छा नाही की आपण हारले जाऊ. God's desire is that we may be victorious. देवाची इच्छा आहे की आम्ही विजयवंत हो. For he says that we are more than conquerors. कारण तो म्हणतो आपण विजयवंतापेक्षा महान आहोत. The second thing, दुसरी गोष्ट, after receiving a revelation from God, देवाचं प्रकटीकरण मिळाल्यानंतर the Bible says, I think so in verse 16. 16व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र म्हणतं, Yeah. So Joshua rose up very late in the afternoon. योशुआ दुपारच्या खूप उशिरा उठला. The response to the revelation of God, ते देवाच्या त्या प्रकटीकरणाला जो काय प्रतिसाद होता, it was not a delayed response. की असा तो उशीर केलेला असा तो प्रतिसाद नव्हता. It was a prompt response. तो एक त्वरित केलेला प्रतिसाद The होता. Bible says so Joshua rose up early in the morning पवित्र शास्त्र म्हणते की योशुआ मोठ्या पहाटेच उठला and brought Israel by their tribes, and the tribes of Judah was taken. आणि इस्रायल लोकांचे वंशाच्या समोर आणले, ते यहूदा वंशाला पण आणले. So the second thing God expects दुसरी गोष्ट देव अपेक्षा करतो
is a prompt response. की हा जो तुमचा एक त्वरित तुम्ही प्रतिसाद. You know, we have a habit of delaying things, postponing things. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एक सवय असते की आपण त्या गोष्टी विलंबनावर टाकतो. I know you don't have a habit of postponing, it is your neighbor who has it. मला माहिती आहे की तुम्हाला ते विलंबाची ती सवय नाहीये, तुमच्या जो शेजारचा आहे त्याला ती सवय आहे. But Joshua's response was prompt. पण योशुआचा जो प्रतिसाद होता तो त्वरित होता. Maybe even as this message is going on, की हा संदेश चालू असताना सुद्धा if you have received a conviction जर तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव झाली and you असेल know that God is speaking to आणि you, तुम्हाला जर जाणून आलं की देव तुमच्याशी बोलत आहे, God expects you to respond promptly, देवाची अशी अपेक्षा आहे की तुम्ही त्वरेने त्याला प्रतिसाद द्यावा, immediately. त्वरेने. And the Bible says आणि पवित्र शास्त्र म्हणतं Joshua did not respond only promptly, की योशुआने फक्त त्वरित असा प्रतिसाद दिला नाही, but he dealt with the problem completely. पण त्यांनी तो जी काही समस्या होती त्याच्याबरोबर त्यांनी सगळ्या गोष्टीने तो त्याच्या समोर गेला होता. When Joshua came to know जेव्हा योशुआला समजून that आलं it was this man Achan की आता हा मनुष्य जो आहे आकान, who had taken this accursed thing and hid it, की ज्यांनी ही शापित वस्तू घेतली आणि ती लपवली होती, he did not, try to counsel or try to pacify Achan and his की family. त्यांनी त्या आकानाने त्याच्या परिवाराशी काही बोलला नाही तो. But you read there, पण तुम्ही तिथे वाचा he dealt with it की completely. त्यांनी त्या गोष्टीच्या सामोरे गेला. Not only with the accursed thing, but also Achan and his family. तो शापित वस्तूबद्दल पण नाही, पण आकानाने त्याच्या परिवाराविरुद्ध सुद्धा. So when you receive a revelation, पण जेव्हा तुम्ही त्याचं एखादं प्रकटीकरण deal मिळतं, with it promptly and deal with it completely. तुम्ही त्याच्याशी त्वरेने पहा, तुम्ही त्याने त्वरेने त्याच्यावर कार्य करा आणि पूर्णपणे कार्य करा. If you are convicted about lying, God expects you to deal with it right now, immediately, and in totality. जर तुम्हाला जाणून आलं किंवा तुम्हाला कळलं की तुमच्या खोटेपणाबद्दल देव म्हणतो की तुम्ही आत्ता आणि त्वरितच ते करा. The third thing that happened there, तिसरी गोष्ट तिथे घडली. the Bible says पवित्र शास्त्र म्हणतं in chapter 8 and verse 1, योशुआच्या 8व्या अध्यायात आणि पहिल्या it is वचनामध्ये, now that the Lord says to Joshua, आता ह्या वेळेची योशुआला परमेश्वर म्हणतो fear not, की घाबरू नकोस, neither be thou dismayed. कचरू नकोस, Take all the people of war with thee and arise, go up to Ai. उठ सर्व योद्धे बरोबर घेऊन आया नगरात जा. He says, see, तो म्हणतो पहा, I have given into thy hand the king of Ai and his people and his city and his land. पहा आय नगराचा राजा, त्याची प्रजा, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. After receiving fresh marching orders from God, की आपल्याला हे जे परमेश्वराकडनं त्याला जे नुकत्याच मिळालेल्या संदेशाद्वारे, सूचनाद्वारे, Joshua had to rebuild his strength. की योशुआला ती पुनर्बांधणी करावी लागली त्याच्या सामर्थ्याची. He had to rebuild his strength. त्याला पुनर्बांधणी करावी लागली. After receiving a revelation from God की देवाकडनं ते प्रकटीकरण मिळाल्यानंतर and after acting on it promptly, आणि त्या गोष्टीवर त्याने त्वरित प्रतिसाद दिल्यानंतर in repentance, he turned back to God पश्चाताप करून तो परमेश्वराच्या कडे परत गेला and now he rebuilds himself. आणि आता तो स्वतःची पुनर्बांधणी He करत आहे. rebuilds his spiritual strength. ही तो त्याची आत्मिक जे सामर्थ्य आहे त्याची तो पुनर्बांधणी If you केली त्यांनी. remember in 1 Samuel chapter 30, जर तुम्हाला आठवतंय पहिल्या समूएल तिसाव्या the अध्यायामध्ये Bible gives us a record की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं about David, की तिथं दाविदाबद्दल how he had lost his wife and all his possessions. की जसं कसं त्याने त्याची पत्नी व सगळ्या गोष्टी गमावल्या. And the Bible says आणि पवित्र शास्त्र म्हणतं that he sought the face of the Lord. की त्याने ते परमेश्वराच्या मुखाकडे पाहिलं, He inquired of the Lord. त्याने देवाचा तो सल्ला घेतला He received freश instructions from आणि God. देवाकडनं त्याने त्या ताज्या सूचना मिळवल्या. The Bible says पवित्र शास्त्र म्हणतं God told David, देवाने दाविदाला he said, सांगितलं you pursue the enemy and you shall recover की all. तू त्या शत्रूचा पाठलाग कर आणि तू त्या सगळ्या गोष्टी हासिल And करशील the किंवा वसूल Bible करशील. records that David recovered all. आणि पवित्र शास्त्र म्हणते की दाविदाने त्या सगळ्या गोष्टी मिळवल्या. That is what happened at that place known as Ziklag. की अशीच ती गोष्ट घटना घडली. ती जी जागा होती त्याला सिकलाईन असं God म्हणतात. does not desire us देवाची अशी इच्छा नाही to be defeated. की जे देखील आपलं पराजय हो. God does not desire की देवाची अशी इच्छा नाही that we lose. की आपण हारू.
But God says, पण देव म्हणतो His desire is that we recover all if we have lost anything. की देवाची याची इच्छा आहे की आपण सर्व आपल्या सर्व गोष्टी आपण वसूल करू जर आपण कुठे हरलो असेल. That is the will of God. तीच देवाची इच्छा आहे. So let us this evening rebuild आज आपण या संध्याकाळची पुनर्बांधणी our करू confidence in God. आणि आत्मविश्वास ठेवू देवामध्ये Return to Him. आणि आपण त्याच्याकडे परत वळू Rebuild our strength. आणि आपल्या सामर्थ्याची पुनर्बांधणी करू And have a right perception. आणि एक बरोबर असा जो समज आहे तो ठेवू And move into the victory that God desires. आणि us आपण to. त्या विजयाकडे जाऊ जो परमेश्वर इच्छितो. And finally God says, आणि शेवट परमेश्वर म्हणतो He says, go and return to I. आणि तू परत जाते या भूमीवर. Return to I. तू या भूमीवर परत जा. The place where you have experienced defeat. जिथं तू ते हार ज्याचा तू अनुभव घेतलायस In that same very place, त्या जागेवरती you will experience victory. तू तो विजय अनुभवशील. And God, I told you, has planned no defeats. आणि देवाची कुठली अशी योजना नाही जेणेकरून आपल्याला हार मिळावी. And if at all you are experiencing आणि जर तुम्ही त्या गोष्टीचा अनुभवात in आहात any area, कुठल्याही तुमच्या विभागामध्ये take this time, तर ही वेळ घ्या. sit before the Lord, inquire of the Lord, परमेश्वरासमोर बसा, परमेश्वराचं मुख शोधा, seek counsel from God, परमेश्वराकडनं तो सल्ला घ्या, receive fresh instructions from Him, परमेश्वराकडनं त्या सूचना घ्या, come to Him in repentance, परमेश्वराकडे त्या पश्चातापाने या, destroy it promptly and completely, ते नाश करा त्या एकदम सगळ्या त्या गोष्टींचा and return back to the place where you have experienced defeat. आणि परत फिरा त्या गोष्टीवरती जिथं तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय. And you will surely recover all and you will walk out आणि victorious. निश्चितच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सोडवून आणा आणि तुम्ही विजयवंत असं म्हणून चालाल. I hope that this word माझी आशा आहे की हे वचन has blessed you. तुम्हा सर्वांना आशीर्वादित झालं Let's असेल. take a moment. आपण एक वेळ घेऊया. Let's look into our lives this evening आज आपल्या जीवनाकडे आपण पाहूया. and let's come before Him आज आपण त्याच्या समोर येऊया and bring that area आणि तो विभाग त्याच्या where समोर you आणू feel that you are experiencing a defeat. की जिथं तुम्हाला वाटतंय की तुम्ही अनुभवताय की तुम्ही तिथे हारले आहात. And let's ask God आणि आज आपण देवाला विचारूया for a revelation की ते प्रगटीकरणासाठी and we shall respond to it आणि आपण त्वरेने त्याला प्रतिसाद देऊ. promptly त्वरेने and completely. आणि पूर्णपणे And surely आणि निश्चितच God will restore all. देव सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासाठी वसूल करेल किंवा सगळ्या गोष्टी सोडवून आणेल. Let's close our eyes आपण आपले डोळे बंद करू, and look unto God. देवाकडे पाहूयात. You will surely recover all. निश्चितच तुम्ही सगळ्या गोष्टी सोडवून आणा. It may be in the area of finance. की कुठल्याही जर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये तो विभागात It may be असेल, in the area of your family. तुमच्या परिवाराच्या त्या विभागामध्ये It असेल, may be in the area of your health. तुमच्या त्या आरोग्याच्या विभागामध्ये It may असेल, be in the area of your dreams. तुमच्या त्या दृष्टांताच्या विभागात असेल, God has planned no defeat. देवाने कधीही हार असं योजली नाही. Father, in Jesus' name, पिता प्रभू येशूच्या how नावाने we thank you, Lord, for your word this evening. की धन्यवाद देतो पिता तुझ्या या वचनासाठी या संध्याकाळच्या वेळेस. Thank you for your word of instruction. धन्यवाद परमेश्वर तुझ्या वचनाचे ज्याची सूचना आम्हाला Thank you for मिळाली, your word of correction. तुझ्या त्या वचनाच्या ज्याच्याद्वारे आम्ही बरोबर करू शकलो, Thank you for your word of reproof. की ज्याच्याद्वारे आम्ही सुधारणा करू शकलो. Lord, we pray this evening. देवा आम्ही संध्याकाळच्या वेळी प्रार्थना करतो, Help us to change our perception सहाय्य कर परमेश्वर आमचा तो समज बदलण्यासाठी, that we may return unto you. जेणेकरून आम्ही तुझ्याकडे परत येऊ, Rebuild our strength, O God. पुनर्बांधणी करू आमच्या त्या सामर्थ्याची. For your word says we can do all things through Christ की जिथं तुझं वचन म्हणतं आम्ही सर्व गोष्टी करू शकतो येशू ख्रिस्ताद्वारे, who strengthen us, O जो God. आम्हामध्ये सामर्थ्य देतो. Thank you, Lord, that you not only gave us your son, धन्यवाद प्रभू की तू आम्हाला फक्त तुझा पुत्र दिला नाहीस, you have made us your children. तू आम्हाला तुझी लेकर बनवला But आहेस. you have not left us an orphan, but you have given us your Holy Spirit. तू आम्हाला अनाथ असं सोडलं नाहीस परमेश्वर, पण तू तुझा पवित्र आत्मा आम्हाला दिला Your आहे. word says it is not by might, it is not by power, but it is by your Spirit, you said, O तुझं Lord. वचन म्हणतं बळाने नाही पराक्रमाने नाही, पण तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे We परमेश्वर. pray, O God, for a fresh revelation. आम्ही परमेश्वर एक प्रगटीकरणासाठी तुझ्याकडे Open प्रार्थना our eyes करतो. of understanding. आमच्या अंतचक्षु उघड प्रभू, And we trust you. आणि आम्ही विश्वास ठेवतो As your प्रभू, word says, O Master, जसं तुझं वचन म्हणतं that we are more than की conquerors. आम्ही विजयवंतापेक्षा महान We आहोत. ask you forgive, O God, आम्ही परमेश्वर मागतो आम्हाला क्षमा कर, for the times that we have violated your की principles, जिथं आम्ही तुझ्या त्या तत्वांचं उल्लंघन केलं आहे, for the times that we have had a proud look,
की ज्याच्याकडे जे अशा वेळी जिथं आम्ही गर्वाने पाहिलं आहे, For the times we have had a carnal perception. की ज्याचं अशी वेळ आहे पण आम्ही देहिक समज असा ठेवला आहे, And for our prayerlessness, we have not sought your counsel. आणि आमची प्रार्थनाहीनता परमेश्वर आम्ही तुझा सल्ला घेतला नाही प्रभू. And this evening, आणि या संध्याकाळच्या वेळी we seek your grace, आम्ही तुझी कृपा मागतो which is more than sufficient. की ही पुरेशी आहे, And we trust you आणि आम्ही तुझ्यावर विश्वास as we ठेवतो depart प्रभू. from here. जसं आम्ही इथनं विभक्त होतो, And even as we return back unto you, जसं आम्ही पुन्हा तुझ्याकडे येतो, rebuild ourselves. आमची स्वतःची पुनर्बांधणी करू. Surely, O God, निश्चितच प्रभू let every man be a liar, की प्रत्येक मनुष्य लबाड but ठरू, your word is true, O पण God, तुझं वचन सत्य आहे प्रभू, that we shall move की आम्ही पुढे जाऊ, from defeat to victory. की जेणे हार त्या पराजयापासून त्या विजयामध्ये पुढे For जाऊ, that is your will. की जी तुझी इच्छा आहे प्रभू. We give you all the glory, honor, and praise. तुला सर्व मान सन्मान गौरव तुला देतो. And as we depart, आणि जसं आम्ही विभक्त we होतो, pray, O Lord, आम्ही प्रार्थना help us करतो, to be sensitive सहाय्य कर आम्ही लक्षपूर्वक to the असण्यासाठी, move of your Holy तुझ्या Ghost. पवित्र आत्म्या कार्यासाठी, In Jesus' mighty name. येशू ख्रिस्ताच्या महान We नावाने. all agree and pray. आणि आम्ही सगळे सहमत होऊन And प्रार्थना all God's करतो, people said, आणि देवाच्या सगळ्या लोकांनी म्हणत Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. See you tomorrow morning उद्या सकाळच्या वेळी आपण for a पुन्हा भेटू, wonderful time की सुंदरशा वेळीमध्ये, of worship की स्तुती आराधनामध्ये and the word of God. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये. Let's come together आपण सर्व एकत्र येऊ tomorrow morning उद्या सकाळी, to wave ourselves before God, देवासमोर ओवाळणी करायला being स्वतःला, the first day of the week. की जो आठवड्याचा पहिला दिवस आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.